नमस्कार, माझे नाव डॉक्टर अमित सेठी आहे. मी गडचिरोली इथे राहतो आणि मी बॉटनीमध्ये PhD केलेलं आहे. आणि सध्या मी 12वीच्या मुलांना नीट आणि स्टेट बोर्ड या संदर्भात मार्गदर्शन करतो, शिकवतो. आज मी आपल्यासमोर एक टॉपिक घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म्स. जेव्हा तुम्ही प्लांट किंगडम शिकले असाल तेव्हा तुम्हाला माहीत असेल की प्लांट किंगडममध्ये क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोग्राम्स असे दोन डिव्हिजन करतात. त्यापैकी फॅनोरोग्राम्स मीन्स फ्लॉवरिंग प्लांट्स. तर आज आपण त्या फ्लॉवरिंग प्लांट्सच्या मॉर्फोलॉजीबद्दल बघू. तर पुढे जायच्या अगोदर मॉर्फोलॉजी हा जो शब्द आहे, मॉर्फोलॉजी म्हणजे काय? सो इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ अन ऑर्गॅनिझम. सो इफ यू से a human being, then the structures, the organs, these are our body parts. तो यांची जर आपल्याला स्टडी करायची आहे तर ती मॉर्फोलॉजी. सिमिलरली एका प्लांटच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो की प्लांटची मॉर्फोलॉजी स्टडी करायची आहे म्हणजे एक्झॅक्टली काय बघायचं आहे ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. राईट, मग पुढे जाऊया. जेव्हा आपण म्हणतो मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे एक झाड म्हटल्यानंतर आपल्याला काय स्ट्रक्चर लक्षात येतं. तर तुम्ही बघाल जेव्हा झाडाची सुरुवात होते ती कुठनं होते, तर एका बीपासनं त्याची सुरुवात होते आणि ती बी रुजते, त्याच्यानंतर ती उगवते, उगवल्यानंतर हळूहळू त्याचे वेगवेगळे पार्ट्स तयार होतात. ठीक. आणि ही सुरुवात कशी होते, तर सर्वात पहिले जो महत्त्वाचा प्लांटचा बॉडी पार्ट बनतो तो आहे रूट. रूटच्या नंतर काय बनतं सर्वांना माहीत आहे, स्वाभाविक. रूटच्या नंतर काय बनतं स्टेम. म्हणजे आता आपण जमिनीच्या आतमधून जमिनीच्या वरती येऊ तर रूटच्या नंतर येईल मग स्टेम. स्टेम लागल्याच्या नंतर काय येईल, त्याला पानं लागतील म्हणजे लीव्स, लीफ, मग त्याला फुलं लागतील, मग फुलं लागल्यानंतर काय होईल, त्याला फळं लागतील, सो द फ्रूट्स, मग काय होणार, त्याला बिया लागतील, सो द सीड्स. सो दीज आर द 6 मॉर्फोलॉजिकल prominent parts of a flowering plants. So these are root, stem, leaf, flower, fruit and seeds. या डायग्राममध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इथे लक्षात येईल की जमिनीच्या आतमधला जो पार्ट आहे दॅट इज रूट है ना, आणि मग त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला आम्ही कंबाइनली म्हणतो शूट सिस्टीम. सो दिस इज अ रूट सिस्टीम and this is shoot system. So these constitute the prominent morphology of a flowering plant, right? And next we'll see how these parts work, what are their structures, how they functions, what are their different modifications, all we are going to see in this chapter. So next we'll move and we'll see how this system works. So if we say the plant is divided into 2 types of system, the root system and the shoot system. So root system is always considered as the homogeneous system. Why homogeneous? Homogeneous म्हणजेच काय, तर एकसारखे. तर रूट्स हे नेहमी दुसऱ्या रूट्सला पार्टला डेव्हलपमेंटला साईड देतात, म्हणून रूट सिस्टीम इज होमोजिनियस. सो रूट्समध्ये काय आहे, तर रूटच आहे. पण जेव्हा आपण म्हणतो शूट सिस्टीम त्याला आपण हेट्रोजिनियस म्हणतो. हेट्रोजिनियसचा अर्थ विविधता. इथे शूट सिस्टीम म्हटल्यानंतर आपल्याकडे काय आहे, तर आपल्याला शूट सिस्टीममध्ये दिसतं त्याला लिव्ज आहे, त्याला फ्लावर्स आहेत, त्याचे वेगवेगळे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत आणि त्याचे डिफरंट रिप्रोडक्टिव्ह पार्ट्ससुद्धा आहे जेव्हा आपण फ्लावर म्हणतो तेव्हा. सो हिअर the vegetative part which consists of root, stem and leaves always will be provided for providing the nutrition to the plant. And in reproductive part there are flowers. The flowers are the chief reproductive component of a plant, right? And all these start with the development of a seed. So when the seed germinate, it first germinates with a prominent part called as radicle, and from this radicle this root system gets developed. So in upcoming section we'll see the root. So what are roots? The first question comes to our mind. आपल्याला फार पूर्वीपासून माहिती आहे की लहानपणी आपल्याला शिकवलं होतं रूट्स म्हटल्यानंतर काय, तर रूट्स हा झाडाचा तो पार्ट आहे जो जमिनीच्या आतमधून पाणी आणि बाकीचे जे पोषक तत्व आहे त्याला ॲब्सॉर्ब करून घेतो, बरोबर. तर इथे आपण बघूया की महत्त्वाचं
स्ट्रक्चर कसं आहे रूटचं आणि त्याचं फंक्शन काय आहे, राईट. तो हिअर विल सी what are the roots. So they are defined as the descending part of the plant axis, जो खाली जाणारा पार्ट आहे. त्याच्यानंतर काय, कुठून डेव्हलप होतो, तर तो रॅडिकल पासून डेव्हलप होतो ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ अन एम्ब्रिओ जर्मिनेशन. नंतर आपण बघतो सर्वात महत्त्वाचं, रूट्स आर पॉझिटिव्हली जिओट्रॉफिक. म्हणजे काय, तर यांची नेहमी जी मूवमेंट असेल ती जमिनीकडे असेल. दे आर पॉझिटिव्हली जिओट्रॉफिक. देन दे आर पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉफिक. नेहमी पाण्याकडे त्यांचं ग्रोथ असेल, त्यांची डेव्हलपमेंट असेल. सो दे आर पॉझिटिव्हली जिओट्रॉफिक, पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉफिक अँड निगेटिव्हली फोटोट्रॉफिक. मीन्स दे विल मूव्ह अवे फ्रॉम द सनलाईट. तुम्हाला असं कधीच जाणवणार नाही की रूट्स हे उजेडाकडे चालले. नो, दे विल ऑलवेज मूव्ह अवे फ्रॉम द लाईट. सो देअरफॉर दे आर निगेटिव्हली फोटोट्रॉफिक. Generally they are non-green and cylindrical. Why they are non-green? Because their main function is to absorb and anchorage. त्यांचं फोटोसिंथेसिस हा फंक्शन नाही आहे, त्याच्यामुळे ते जनरली नॉन ग्रीन. बट इट इज नॉट लाईक दॅट ऑल द रूट्स आर ऑलवेज नॉन ग्रीन. देर आर सम रूट्स विच यू फाइंड ग्रीन ऑल्सो. वॉट इट मीन्स, ग्रीन्स मीन्स हिरवा, आणि हिरवा म्हणजे तो रिप्रेझेंट करतोय त्याच्यामध्ये असणाऱ्या क्लोरोफिलला. आणि जेव्हा आपण म्हणतो क्लोरोफिल, तिथे होणार फोटोसिंथेसिस. बेसिकली जेव्हा रूट्सला काही असं फंक्शन असाइन केलं असेल की आता त्यांनी फोटोसिंथेसिस करावं, त्यावेळेस मग ते ग्रीन कलरचे सुद्धा आपल्याला कुठे दिसू शकतील. जनरली द रूट्स आर नॉन ग्रीन अँड सिलेंड्रिकल. त्याच्यानंतर रूट्स हे रूटसारखेच ऑर्गॅन्स प्रोड्यूस करतात, म्हणून आपण त्यांना होमोजिनियस सिस्टीमसुद्धा म्हणतो. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स नाही आहेत. इथे एक नोट ॲड करतो मी. व्हॉट आर द नोड्स अँड इंटरनोड्स. सो नोड्स, जसं आपण एक बोट बघतो, जिथून आपलं बोट बेंड होतो ते आहेत नोड्स. आणि या दोन नोडच्या मधातला जो भाग आहे त्याला आपण म्हणू शकतो इंटरनोड, बरोबर. मग प्लांटच्या बाबतीत हे कसं नोड आणि इंटरनोड काम करतं, तर प्लांट्सच्या बाबतीत हे असं काम करतं की जिथे आपण म्हणतो नोड आहे तिथे स्पेशल टाईपचे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहे. आणि हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज काय करतात, तर हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज प्लांट्सच्या डेव्हलपमेंट आणि ग्रोथमध्ये मेन रोल प्रोव्हाइड करतात, रोल प्ले करतात असं म्हणायला हरकत नाही. हां, तर मग आपण आता बघूया की या रूट्सचे पार्ट्स कुठले कुठले असतात. जेव्हा आपण रूटला डिवाइड करतो तेव्हा त्याच्यापुढे आपल्याला दिसेल की रूट कसा आहे. तर इथे आपण बघू शकतो की हा रूटचा आम्ही लॉन्जिट्युडिनल सेक्शन घेतला आहे. आणि या लॉन्जिट्युडिनल सेक्शनमध्ये आपण बघू शकतो की सर्वात पहिले आपण जर बघितलं तर ह्याच्यावरती एक टोपी असते ज्याला आम्ही म्हणतो रूट कॅप. एक्झॅक्टली आपण पेन एखादी बघतो, पेनच्या वरती एक कॅप असते है ना, आणि या रूटच्या वरती पण एक कॅप आहे. तर इथून तुम्हाला लक्षात येईल की जसं त्या पेनसाठी त्या कॅपचं महत्त्व आहे, तो त्याची टिप, त्याचं नीब जी आहे त्याला प्रोटेक्ट करून ठेवतो. इन द सेम वे दिस रूट कॅप प्रोटेक्ट्स द व्हेरी इम्पॉर्टंट क्रुशियल region of a root. So this root cap, then after that there is a region which is called as the region of cell division or meristematic region. इथे मॅक्सिमम सेल डिव्हिजन होईल आणि आपल्याला माहीत आहे की सेल डिव्हिजन जिथे होतो तिथे ग्रोथ होते. तर हा तो रिजन आहे जिथे मॅक्सिमम सेल डिव्हिजनची ॲक्टिव्हिटी होईल. तिसरा रिजन आहे द रिजन ऑफ इलॉंगेशन. म्हणजे इथे आता ज्या काही सेल्स बनवल्या त्या आता वरती ढकलल्या जातील आणि त्या ढकलल्या गेल्यामुळे काय होईल की आता रूटची लांबी वाढणार आहे. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज द एरिया ऑफ इलॉंगेशन ऑर द इलॉंगेशन झोन. देन आफ्टर दॅट एकदा ते इलॉंगेट झाले की मग ते त्या रिजनमध्ये पर्टिक्युलरली स्टेबलाइज होतात. इथे आपण म्हणतो की तिथे ते मॅच्युअर होतात आहे, राईट. सो हिअर दे विल मॅच्युअर आणि त्याच्यासोबतच एक एरिया पुन्हा येतो ज्याला आपण म्हणतो द रिजन ऑफ रूट हेअर ऑर रूट ॲब्सॉर्प्शन. आपल्याला नेहमी असं ढोबळमानाने सांगितलं जातं की व्हॉट द रूट परफॉर्म्स द फंक्शन ऑफ ॲब्सॉर्प्शन. पण रूट हे ॲब्सॉर्ब करत नाही.
बेसिकली डिरेक्टली रूट ॲब्सॉर्ब करत नाही. तर मग कोण ॲब्सॉर्ब करतं, तर या रूटमध्ये असणारे जे रूट हेअर्स आहेत, जसं आपल्या बॉडीवरती छोटे छोटे हेअर्स आहेत तसे त्या मेन रूटवरती पण छोटे छोटे रूट हेअर्स असतात आणि हे रूट हेअर्स डिरेक्टली सॉईलमधल्या मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि तिथून ते काय करतात, तर तिथून मॉइश्चर इन द वॉटर वेपर जे आहे त्याच्या फॉर्ममध्ये तिथून ते ॲब्सॉर्ब करून घेतात. सो दीज आर टिपिकल 5 पार्ट्स ऑफ अ रूट ज्यांना आपण म्हणतो. रिजन ऑफ रूट कॅप, देन रिजन ऑफ सेल डिव्हिजन ऑर मेरिस्टमॅटिक रिजन, देन रिजन ऑफ इलॉंगेशन, रिजन ऑफ रूट हेअर ॲब्सॉर्प्शन अँड देन रिजन ऑफ मॅच्युरेशन ऑर सेल डिफरन्सिएशन इथे आपण म्हणू शकतो. पुढे जायच्या अगोदर एक छोटंसं सीन तुमच्या समोर आहे. ठीक आहे. आय होप मोस्ट ऑफ यू हॅव सीन दिस काइंड ऑफ सीन इन युअर लाईफ टाईम, राईट. मी आता याच्यावरती बोलणार आहे याच्या पुढे. चला पुढचं बघूया आपण. तर पुढे आपण बघूया सर्वात पहिले रूट कॅप काय आहे, ते कसं काम करतं आणि बाकीच्या गोष्टी. सो रिजन ऑफ रूट कॅप, तर जसं आपल्याला माहीत आहे की हा काय करतो, त्या रूट अपेक्सला म्हणजे रूटच्या टोकाला हा एक प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. आपण डोक्यावरती टोपी घालतो, पेनला टोपी असते, ही काय करते, प्रोटेक्शन देते. इन द सिमिलर वे दिस रूट कॅप provides the protection to the multicellular cup-like structure. Next, then the cell of the root cap secrete mucilage for lubricating the passage of root through the soil. जमिनीच्या आतमध्ये रूट्सला आतमध्ये पर्कोलेट व्हावं लागते. तिथे सॉईल, दगडी पार्टिकल्स, रेतीचे कण आणि असे टफ स्ट्रक्चर्स असतात. याच्यामधून त्याला आपला रस्ता बनवताना मिनिमम फ्रिक्शन व्हावं याच्यासाठी एक थोडासा स्लाइमी स्ट्रक्चर तो सिक्रीट करतो. लिक्विड आहे बेसिकली, है ना. जसं आपण बघतो की एखाद्या वेळेस कुठे काही वस्तू जात नसेल तर आपण त्याला ग्रीस वगैरे लावून त्याच्यात आतमध्ये टाकलं, तेल लावून केलं की ते आतमध्ये इझिली घुसू शकतं कुठल्याही स्ट्रक्चर. इन द सिमिलर वे दिस म्युसिलेज हेल्प द रूट हेअर्स टू पर्कोलेट थ्रू सॉईल पार्टिकल्स. ठीक आहे. पण प्रत्येक प्लांटला हे रूट कॅप असतातच का? नाही. रूट कॅपची गरज कुठे आहे? बेसिकली द रूट कॅप आर नीडेड इन दोज प्लांट्स विच ग्रोज इन सॉइल, बिकॉज यू हॅव सीन इन अ प्रिवियस स्टेटमेंट. बट व्हॉट अबाउट दोज प्लांट्स विच आर ग्रोइंग इन वॉटर? दे are simply freely immersed in water, so they do not require any root cap. So in most of the hydrophytes the root cap is absent. So the hydrophytes like Pistia and Eichhornia, the root cap is replaced by root packet. मग त्यांच्याकडे रूट पॅकेट्स असतात आणि हे रूट पॅकेट्स म्हटल्यानंतर बेसिकली हे हवा भरलेले बलून्स आहेत आणि हे हवा भरलेले बलून्स त्या रूट्सला पाण्यावरती तरंगायसाठी खूप मदत करतात. आणि आता तुम्हाला आठवत असेल याच्या अगोदरची जी मी स्लाईड दाखवली होती त्या स्लाईडमध्ये जे झाडं तुम्हाला दिसले होते हिरव्या रंगाचे ते आयकॉर्निया आहे. आणि या आयकॉर्नियामध्ये किंवा इन दिस पिक्चर दिस इज पिस्टिया अँड दिस इज द ब्युटिफुल फ्लावर ऑफ आयकॉर्निया. यू विल सी देर आर नो रूट कॅप बट देर आर प्रेझेन्स ऑफ रूट पॅकेट्स. Now we'll move to the next region, that is region of cell division or meristematic region. म्हणजे इथे एकच काम आहे असं म्हणायला हरकत नाही की ही त्या रूटसाठी एक फॅक्टरी आहे. इथे कंटिन्यू सेल डिव्हिजन होतं. सेल डिव्हिजन एक का दो, एक का दो, एक का दो, एका सेलपासून 2 सेल, एका सेलपासून 2 सेल, अशा 2-2 सेल्स बनतात. म्हणजे एका सेलनी 2 सेल बनवल्या, मग त्या 2 सेल्सनी पुन्हा आपापल्या 2 सेल्स बनवल्या. दिस इज हाऊ द सेल डिव्हिजन प्रोसेस ग्रोज ऑन अँड दिस इज हाऊ द ग्रोथ अकर्स इन अ रूट. This is a small region which is about just 1 millimeter length. Then this is the growing part of the root and it is protected by root cap. We'll see it is made up of thin walled compactly arranged meristematic cells which have the power of cell division. इथे एक क्वेश्चन येऊ शकतो. नीटच्या मुलांनी लक्षात ठेवावं की तुम्हाला जनरली प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते आणि सेल वॉल ही थिक असते, प्रोटेक्टिव्ह असते, जाड असते. पण इथले ज्या सेल्स आहेत कुठल्या स्पेशली रूटच्या मेरिस्टेमॅटिक रिजनच्या सेल तिथे ही सेल वॉल थिन असते. कारण की यांचं काम आहे यांना पटापट डिव्हिजनच्या प्रोसेसमध्ये जायचं आहे, मॅच्युरेशनच्या प्रोसेसमध्ये नाही राहायचं आहे. म्हणून यांच्यामध्ये सेल वॉल ही ऑलवेज
थीन असणार, पातळ असणार, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेले आहेत आणि मे बी इन फ्युचर देर माइट बी आस्क्ड सम लॉजिकल क्वेश्चन्स ऑन दिस पोर्शन. सो यू टेक इट इन टू अ कन्सिडरेशन. Then this region helps in the longitudinal growth by adding new cells. Longitudinal growth म्हणजे उभी ग्रोथ करतील हे, राईट. देन थर्ड इज द रिजन ऑफ इलॉंगेशन. आता पहिला रिजन आपण बघितला रूट कॅप, त्याच्या आतमध्ये मेरिस्टेमॅटिक रिजन आणि त्याच्यानंतर हा रिजन ऑफ इलॉंगेशन, हा त्याच्यावरचा रिजन आहे. इथे सेल्सची ग्रोथ झालेली आहे आणि आता ते काय होणार आहे, इथे त्यांची साईज वाढणार आहे. याच्यामुळे रूटची लेंथसुद्धा इथे वाढणार आहे. मग आपण बघू की हा जो रिजन आहे याचं एक स्पेशल सिग्निफिकन्स आहे. आपण म्हणालो रूट हेअर्स काय करतील, वॉटर ॲब्सॉर्प्शनमध्ये हेल्प करतील, पण हा जो रिजन आहे हा हेल्प करणार आहे प्लांटच्या मिनरल ॲब्सॉर्प्शनला. प्लांट ग्रोथला आपण बघतो डिफरंट टाईप्सचे मिनरल्स पाहिजे आणि ते मिनरल्स जे ॲब्सॉर्ब केले जातील ते या इलॉंगेशन रिजनमधून घेतले जातात. मग आपण बघू चौथा, द रिजन ऑफ रूट हेअर ऑर रूट ॲब्सॉर्प्शन. दिस इज द प्राईम रिजन फ्रॉम वेअर द रूट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉईल. दीज आर रूट हेअर्स. आपण बघूया कसे असतात. तर बेसिकली हे रूट हेअर्स काय असतात, तर हे त्या सेलचा सरफेस एरिया वाढवतात. सरफेस एरिया वाढवल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सॉईल आणि मॉइश्चरचा कॉन्टॅक्ट मिळतो आणि तिथून ते मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन करू शकतात. आणि इथे एक रूट हेअर नसतात, देर आर न्यूमरस. न्यूमरस म्हणजे खूप सारे रूट हेअर्स असतात आणि यांची जी सेल्सची आउटर लेयर आहे इट इज कॉल्ड ॲज द पिलिफेरस लेयर ऑर इपिब्लेमा विच प्रोड्युसेस दिस रूट हेअर्स. Next we'll see the root hairs are elongated they are single celled. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. The root are multicellular, but if you talk about root hairs they are unicellular. Most of the time they are unicellular and they are having the tubular structure which remain in contact with the soil and perform the absorption. These root hairs we have already seen they increases the area of absorption and they are short lived and replaced by new roots in every several days. Next, then last, the region of maturation or cell differentiation. Here whenever you pick up the root from the soil, जो मेन रूट आता तुम्हाला दिसतो आहे हा तो भाग आहे ज्याला आपण म्हणतो की जो मॅच्युअर झालाय, डिफरेंशिएट झालाय, मीन्स अभी उसको अपना फाइनल डेस्टिनेशन मिल चुका है. सो दिस इज द रीजन ऑफ डिफरेंशिएशन आणि हा त्या रूटचा मेजर पार्ट असतो. आउटरमोस्ट लेयर इट हॅज थिक वॉल्ड इम्परमिएबल सेल्स. म्हणजे काय, तर त्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे वॉटर किंवा बाकीचे मिनरल्स आता आतमध्ये येऊ शकणार नाही. दे आर डिफरेंशिएटेड फायनली and they enlarged cells undergo differentiation to form different types of primary root tissues like root cortex, endodermis, xylem, phloem. हे सर्व आपण प्लांट ॲनाटॉमी जेव्हा बघू तेव्हा आपण हे डिटेलमध्ये घेऊ. नेक्स्ट, द लॅटरल रूट्स ऑल्सो डेव्हलप फ्रॉम दिस रिजन ऑफ द रूट. म्हणजे हाच तो रिजन आहे जिथे आपण म्हणतो ना की झाडाला फांद्या फुटतात. इन द सिमिलर वे त्या रूट्सला सुद्धा फांद्या फुटतात, म्हणजे रूट्सला सुद्धा रूट्स डेव्हलप होतात, ज्यांना आपण म्हणतो जो प्राथमिक रूट आहे इट इज प्रायमरी रूट. त्या प्रायमरी रूट्सपासून सेकंडरी, मग त्याला पुन्हा ब्रांचेस डेव्हलप होतात अँड दोज आर कॉल्ड एज प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अँड सो ऑन. सो दीज डेव्हलप फ्रॉम दॅट डिफरेन्सिएशन रिजन. मग this is what we have seen in a structure of a root. Now what are the function of a root? तर तुम्ही म्हणाला त्यात काय फंक्शन, तर आम्हाला सर्वांना माहिती आहे. रूट काय करतात तर पाणी ॲब्सॉर्ब करतात, पण एवढंच आहे का? नाही, एक दुसरा फंक्शन आहे, त्याला तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे अँड दॅट इज अँकरेज. झाडाला सपोर्ट प्रोव्हाइड करतात. असं म्हणतात की एक झाड जितका जमिनीच्या वरती दिसतो तो तितकाच जमिनीच्या आतमध्ये सुद्धा पसरलेला असतो. ठीक आहे, तर ऑलवेज रिमेंबर दिस डबल ए फॉर अँकरेज, ए फॉर ॲब्सॉर्प्शन. तर याच्या पुढे कोणीही तुम्हाला कुठल्याही परीक्षेत असू द्या, मग ते 12th स्टँडर्ड नंतर तुम्ही देणारी नीट असेल, एखादं कुठलाही क्लरिकल एक्झाम आहे, UPSC आहे, MPSC आहे, ऑलवेज रिमेंबर दिस डबल ए फॉर ॲब्सॉर्प्शन अँड अँकरेज. दीज आर द प्रायमरी फंक्शन्स ऑफ अ रूट. सो नेक्स्ट विल सी
this is I have already explained you. I am not going to deal in detail. Then these are the primary function which I have told you to note it as double A. Then what are the secondary function? Now depending on the situation, these roots undergo modifications. So what are these modification? Why they have to undergo modification? So these are different situations which make them do so. So we'll see in some plants these root perform special functions, right? So these special functions, one of the special function could be the food storage, है ना. आणि आपण बघतो की आपला जो गाजर, मुळा, शतावरी है ना, त्याच्यानंतर रताळू, दहालिया या सर्व प्लांट्समध्ये फूड स्टोरेज करावं लागतं प्लांटला. त्याच्यामुळे ते जे रूट्स आहेत ते फुगून लठ्ठ होतात. जिथे स्टोअर झालं ती जागा मोठी होईल. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलंय गाजर, मुळा हे कसे दिसतात तुम्हाला, जाड ठोकळ दिसतात. हे सर्वसाधारण रूट्ससारखे साधे छोटेसे बारीक असे दिसत नाही. सो दीज आर स्टोरेज रूट्स विच यू विल फाइंड. सो दिस इज वन ऑफ द मॉडिफिकेशन. देन सेकंड मॉडिफिकेशन, काही याच्यात मी अगोदर तुम्हाला सांगितलं, इन सम प्लांट्स देर हॅज टू बी स्पेसिफिक फंक्शन लाईक फोटोसिंथेसिस. सो इफ अ रूट हॅज टू डू फोटोसिंथेसिस देन इट विल बिकम ग्रीन इन कलर. सो इंटिनोस्पोरा म्हणजे ज्याला आपण गुडवेल म्हणतो, ट्रापा, शिंगाळा याचे रूट्स तुम्ही बघाल. काही एपिफिटिक ऑर्किड्स म्हणजे झाडावरती राहणारे जे दुसरे झाड आहेत ऑर्किड्स, त्यांचे पण जर तुम्ही रूट्स बघाल तर ते ग्रीन तुम्हाला दिसतील फॉर द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. याच्या पुढे आपण याला डिटेलमध्ये बघणार आहोत. इन सम रूट्स दे हेल्प इन एक्सचेंज ऑफ द गॅसेस, ज्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल आहे रायझोफोरा सोनेरेशिया. म्हणजे असे प्लांट्स जे दलदली एरियात राहतात, जिथे सॉईलमध्ये एअर स्पेसेस नसतात, त्यावेळेस त्यांना हवा पाहिजे असते त्यांच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजसाठी. ती हवा कुठून मिळणार? जमिनीच्या आतमध्ये तर लिक्विड एन्व्हायरमेंट आहे, दलदल आहे, तिथे एअर स्पेसेस नसतील. हे एअर स्पेसेस कुठे असतील तर जमिनीच्या वरती. म्हणून मग ते आपल्यापैकी काही रूट्सला जमिनीच्या वरती पोहोचवतात. त्यांना म्हणतात आपण निमॅटोफोर्स. आपण याला पुन्हा डिटेलमध्ये बघणार आहोत. मग तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की काही प्लांट्स पॅरासिटिक असतात. पॅरासिटिक मीन्स दे आर डिपेंडेंट ऑन अदर प्लांट्स फॉर देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, है ना. आणि मग ते झाडावरती जगतात. आता झाडावरती जगताना त्यांना पोषण कसं मिळणार आहे, त्यांना पाणी कुठून मिळणार आहे? तर हे रूट्स जे आहेत ते काय करतात तर दुसऱ्या रूट्सच्या टिश्यूजमध्ये पेनिट्रेट करतात आणि तिथे पेनिट्रेट करून तिथून ते जे पोषण तत्व आहे जे त्या झाडांनी स्वतःसाठी तयार केले, हे त्याच्यातून आपले तत्व ॲब्सॉर्ब करून घेतात, ज्याला आपण म्हणतो पॅरासिटिझम. तर कस्कुटामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि काही प्लांटमध्ये हे जे रूट्स आहे हे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनमध्ये हेल्प करतात. म्हणजे जनरली झाडापासून झाड लावायचं आहे तर आपण काय करतो, त्याची बी रुजवतो किंवा त्याची एक फांदी तोडतो. पण असेही काही प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण त्यांचे रूट्स आणून मातीत लावले तर त्या रूट्सपासून नवीन झाडसुद्धा आपल्याला मिळू शकतं. तर त्याचं एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटो, ज्याला आपण रताळू म्हणतो. तर हे रताळू जर तुम्ही जमिनीत लावले काही दिवसात तुम्हाला त्या रताळूपासून नवीन झाडसुद्धा मिळू शकतो. सो दिस इज वन ऑफ द फंक्शन. अँड देन द लास्ट फंक्शन दॅट इज एरियल रूट्स, म्हणजे हे हवेत असतात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की काही ऑर्किड्स ज्यांना आपण एपिफाइट्स म्हणतो, हे एपिफाइट्स दुसऱ्या झाडावरती राहतात, त्यांच्या ब्रांचेसवरती राहतात आणि तो पॅरासाईट नसतो. म्हणजे तो त्या झाडामध्ये आपले रूट्स नाही पोहोचवणार, तिथून ॲब्सॉर्प्शन नाही घेणार. मग त्याला पाणी कुठून मिळणार? तर त्याला पाणी मिळणार त्या वातावरणामध्ये असणाऱ्या मॉइश्चरमधून. सो तिथे ते मॉइश्चर ॲब्सॉर्प्शनचं काम करणार. वी आर गोइंग टू सी दिस इन डिटेल. देन फर्दर when we say roots, there are basically two types of roots. One is called as the taproot system and another is called as the adventitious root system. In these two diagrams you will clearly get to know the structural difference between these two. है ना. आणि हे जसं डोळ्याला दिसतं तसंच आहे, फार काही याच्यात लोड घेण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. बट ऑलवेज रिमेंबर, तुमचं नीट असू द्या किंवा तुमची कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, या मॉर्फॉलॉजीवरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि त्यावेळेस तुमचे बेसिक कॉन्सेप्ट चांगले पाहिजे. तर हे बेसिक कॉन्सेप्ट जे आहे, रूट सिस्टीममधला डिफरन्स टॅप आणि ॲडव्हान्टिशियसमध्ये काय आहे हे जर तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही लॉजिकल क्वेश्चन सॉल्व करू शकता. आपण बघूया हे कसं होणार आहे. सो टॅपरूट सिस्टीमचा सर्वात मेन आज आणि आजपासून शेवटपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवा. टॅपरूट सिस्टीम काय आहे?
मग टॅपरूट आलं ना की मग जो टॅपरूट नाही आहे तो ॲडव्हान्टिशियस आहे. कीप इट व्हेरी सिम्पल. सो व्हॉट इज टॅपरूट सिस्टीम? द रूट सिस्टीम विच डेव्हलप्स फ्रॉम रॅडिकल इज कॉल्ड ॲज द टॅपरूट सिस्टीम. एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आणि पूर्ण चॅप्टर इझी होऊन जाईल तुमच्यासाठी. सो दिस डेव्हलप फ्रॉम अ रॅडिकल ऑफ अन एम्ब्रियो ड्युरिंग सीड जर्मिनेशन अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रू रूट. वाय? बिकॉज इट डेव्हलप्स फ्रॉम रॅडिकल. हे नेहमी लक्षात ठेवा. द मेन रूट इज कॉल्ड ॲज प्रायमरी रूट सिस्टीम. मी तुम्हाला रूटमध्ये ब्रांचिंग सांगितलं होतं तेव्हा सांगितलं की प्रायमरी रूट असतो, मग त्याच्यापासून त्याला ब्रांचेस झाल्या म्हणजे त्या सेकंडरी, त्याच्यापासून ज्या ब्रांचेस होतील त्या टर्शरी, क्वाटर्नरी अँड सो ऑन अशा पद्धतीने. सो दिस ऑलवेज डेव्हलप अ प्रायमरी रूट सिस्टीम. इट ब्रांचेस इन फर्स्ट ऑर्डर कॉल्ड ॲज सेकंडरी रूट्स. ब्रांचेस ऑफ सेकंडरी ऑर्डर आर कॉल्ड ॲज टर्शरी रूट्स. आणि मग हे टर्शरी, क्वाटर्नरी असं हे होत राहील. The main root along with it branches from the taproot system. जसं की मस्टर्डमध्ये तुम्हाला मिळेल, ज्याला ब्रासिका कॉम्पेस्ट्रिस असं म्हणतो आपण. मोहरी ज्याला आपण भाजी करताना पहिले टाकतो ती मोहरी म्हणजे ब्रासिका, मस्टर्ड. त्याच्यानंतर सनफ्लावर या प्लांट्समध्ये हे साधे टॅपरूट तुम्हाला कधी पण ऑब्झर्व करायला मिळतील. किंवा तुमच्या आजूबाजूला असणारा तरोट्याचं झाड जर तुम्ही उपटून बघितलं, हा स्ट्रक्चर तुमच्या बिलकुल क्लिअर लक्षात होऊन जाईल. The presence of taproot system is characteristic feature of dicotyledons. इथे तुम्हाला प्लांट्सबद्दल एक पूर्वीच माहीत आहे की जे फ्लावरिंग प्लांट्स आपण म्हणतो, ज्यांना आपण अँजिओस्पर्म्स म्हणतो, हे अँजिओस्पर्म पुढे दोन ह्याच्यात डिवाइड केले आहे, द मोनोकॉट्स अँड डायकॉट, म्हणजे एकदल आणि द्विदल ज्याला आपण म्हणतो. सो दीज मोनोकॉटिलेडॉन्स अँड डायकॉटिलेडॉन्स. सो दीज टॅपरूट सिस्टीम इज अन कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द डायकॉटिलेडॉन्स. म्हणजे जितके पण डायकॉटिलेडॉनस प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला टॅपरूट सिस्टीम ही मिळणार आणि मोनोकॉट्समध्ये प्रॉमिनंटली ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आणि लॅटरल ब्रांचेस आर प्रोड्युस्ड इन ॲक्रोपेटल सक्सेशन. म्हणजे काय तर जे जुने रूट्स आहेत ते लांब असतील आणि बेसकडे असतील आणि जे नवीन आहेत ते अपेक्सकडे असतील आणि खाली असतील. दिस इज कॉल्ड ॲज द अक्रोपेटल सक्सेशन. नेक्स्ट. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ द रूट सिस्टीम. आपण ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम पण बघून घेऊ. पहिले टॅप आणि ॲडव्हान्टिशियस कंप्लीट करू आणि मग त्याच्यानंतर त्याचे मॉडिफिकेशन्स बघू. तर जसं आपण टॅपरूट सिस्टीम बघितलं तसं आपण ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम पाहू. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट द टॅपरूट सिस्टीम इज डिराइव्ड फ्रॉम द रॅडिकल. आणि हे सोडून जर प्लांटच्या कुठल्याही पार्टपासून रूट सिस्टीम डेव्हलप होते आहे तर नेहमी लक्षात ठेवा ती ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम आहे. कीप इट व्हेरी सिम्पल. एक हे लक्षात आलं की मग तुम्हाला खूप गोष्टी सिम्पल होऊन जाते. सो अ टॅपरूट सिस्टीम वी हॅव सीन. देन ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम इज वॉट? अ रूट सिस्टीम दॅट डेव्हलप फ्रॉम एनी अदर पार्ट ऑफ द प्लांट अदर दॅन रॅडिकल इज कॉल्ड ॲज द ॲडव्हान्टिशियस रूट सिस्टीम. ही जी रूट सिस्टीम आहे ते झाडाच्या जनरली बेसपासून डेव्हलप होतात आणि यांच्यामध्ये भरपूर प्रसार होतो. ते लीफच्या बेसपासूनही होऊ शकतात आणि स्टेमच्या बेसपासूनही होऊ शकतात. जनरली मोनोकॉट्समध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कुठल्याही गवताला जर उपटून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी रूट सिस्टीम न दिसता तुम्हाला वाटेल की बेसपासून एका ठिकाणीहून खूप सारे रूट्स असे बाहेर आलेले आहेत. सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द फायब्रस रूट सिस्टीम ऑल्सो. ठीक आहे. अँड दिस फायब्रस रूट सिस्टीम डू नॉट ग्रो व्हेरी डीप इन टू द सॉईल. हे पण एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक डायकॉट जो असतो, डायकॉट जनरली खूप मोठे असतात त्याच्यामुळे त्यांचा प्रसार तितकाच जमिनीच्या आतमध्ये असतो. पण जनरली मोनोकॉट्स हे फार उंच, फार मोठे होत नाही, त्याच्यामुळे त्यांची रूट सिस्टीम पण जमिनीच्या जवळपासच असते. त्याच्यामुळे हे खूप आतमध्ये पेनिट्रेट होत नाही. देन हे झालं प्रायमरी अँड फंक्शन्स ऑफ द रूट सिस्टीम आणि प्रायमरी रूटबद्दल. बट आता इथून मेन पार्ट जो आहे तुमच्या नीटच्या अनुषंगाने तो स्टार्ट होतो आहे की रूट्समध्ये मॉडिफिकेशन्स कसे होतात, का मॉडिफाय होतात रूट्स आणि कसे होतात, स्ट्रक्चरल चेंजेस काय असतात ते आपण इथे बघणार आहोत. तर सर्वात पहिले कुठलाही रूट जेव्हा मॉडिफाय होतो तेव्हा तो मॉडिफाय का होतो? कारण की त्याला त्या पद्धतीची गरज असते. फंक्शन स्पेसिफिक मॉडिफिकेशन्स आर देअर. सो व्हेरी फर्स्ट फंक्शन इज फॉर द फूड स्टोरेज, है ना. तर फूड स्टोरेज आपण बघूया. तर इथे जनरली जी टॅपरूट सिस्टीम आहे त्याचे मॉडिफिकेशन्स आपण इथे बघतो आहे. टॅपरूट सिस्टीममध्ये काय होतं की ते जाड आणि फुगून जातात, है ना, आणि त्याच्यामुळे ते कसे दिसतात?
की फुगलेले. आणि हे जर तुम्हाला इमॅजिन करायचं आहे तर तुम्ही सर्वात पहिले गाजर आणि मुळा डोळ्यासमोर ठेवलं की तुम्हाला हे सर्व क्लिअर होईल, है ना. तर इथे प्रायमरी रूट सिस्टीम इज ऑलवेज swollen, thick and fleshy, whereas the secondary root system is always very fine and minute. Here the hypocotyl, which is the embryonic region between cotyledon and radicle, it may also join the taproot in storing of food. The stem is reduced and discoid in the beginning and it bears radical leaf. हे जर बघायचं आहे तर तुम्ही मुळा उपटून बघितलं, मुळ्याचे पानं जर तुम्ही बघितले आणि मुळा बघितला तर तुम्हाला हे दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर होतील. मुळ्याचे ज्या पद्धतीचे रूट्स आहेत ते कसे आहेत, टॅपरूट सिस्टीम आहेत, बट दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ द रूट फॉर द पर्पज ऑफ फूड स्टोरेज. आणि त्याचे जे लीव्ज आहे म्हणजे एका पर्टिक्युलर नोडपासून खूप सारे लीफ जे आहेत ते अराईज झाले आहेत आणि स्टेम अगदी कॉम्प्रेस झालेला आहे, तो इथे तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याला आम्ही डिस्कॉइड स्टेम असं म्हणू शकतो. देन swollen taproots acquire from typical shape and accordingly they are classified into the 3 types. ठीक आहे. जरी आपण मुळा गाजर असं म्हणतो पण ह्यांचं टेक्निकल क्लासिफिकेशन जरा वेगळं आहे. ते कसं आहे ते आपण बघून घेऊ. तर इथे आपण बघतो हे जे टॅपरूट सिस्टीम आहे जे फूड स्टोरेजसाठी मॉडिफाय झालेले आहे, हे 3 टाईपमध्ये आपण डिवाइड करतो. नंबर 1 इज फ्युझिफॉर्म, सेकंड इज कोनिकल अँड थर्ड इज नॅपिफॉर्म. सो दिस डायग्राम इटसेल्फ इलुस्ट्रेट दॅट द रॅडिश, कॅरट अँड बीट. इथे तुम्हाला यांचे बॉटॅनिकल नाव, सायंटिफिक नावं पण लक्षात ठेवायचे आहेत, बिकॉज एक्झाममध्ये यांच्या सायंटिफिक नावावरून क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. द विच टाईप ऑफ द रूट्स फाउंड इन डक्कॅस करोटा. डक्कॅस करोटा इज कॅरट. तो कॅरट म्हटल्यानंतर इट इज अ टॅपरूट सिस्टीम विच इज मॉडिफाईड ॲज अ कोनिकल रूट. इथे कोन लाईक स्ट्रक्चर तयार झाला आहे. फ्युझिफॉर्ममध्ये काय आहे तर अपेक्स आणि बेस हे दोन्ही टॅपरिंग झाले आणि मधातली बॉडी सोलन झालेली आहे. दिस इज हाऊ इट गोज ऑन. अँड इन बीटरूट सिस्टीम, in beetroot it is called as napiform, where the apex and the base are almost pointed, whereas the middle portion is fully swollen and spherical. So this is a napiform root. Next. Okay, so this is something interesting which is usually not seen in our area, है ना. So this plant is basically a plant from, ज्याला आपण खारफुटीचं जंगल म्हणतो. खारफुटीचं जंगल जिथे जमीन आणि समुद्र याचं मिलन होतो तिथे दलदली एरिया तयार होतो, है ना. आणि तिथले हे झाड आहेत आणि हे जे आहेत हे काय आहेत तर हे वरती आलेले स्पाइक्स म्हणजे रूट्स आहेत आणि या रूट्सला आपण म्हणतो न्यूमॅटोफोर्स. तर या अगोदरही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की न्यूमॅटोफोर्स स्पेशली त्या एरियातले प्लांट्स आहेत जिथे सॉईलमध्ये एअर स्पेसेस कमी असतात, दलदली एरिया असतो, मार्शी सॉईल ज्याला आपण म्हणतो, तिथे हे पाहायला तुम्हाला मिळतात. सॉईलमध्ये एअर स्पेसेस नसते, एरेशनसाठी रूट्स वरच्या डायरेक्शननी येतात. दिज आर कॉल्ड एज न्यूमॅटोफोर्स. सो दिस इज वन ऑफ द एरिया फ्रॉम सुंदरबन. सुंदरबन जिथे गंगा नदी समुद्राला मिळते आणि खूप मोठा एक दलदल एरिया तिथे तयार झाला आहे, त्याला सुंदरबन म्हणतो. सुंदरबन म्हणजे तो सुंदर आहे म्हणून नाही, तिथे विशिष्ट पद्धतीचे झाड आहेत ज्यांचं नाव आहे सुंदरी आणि अशा या सुंदरीचं जे वन आहे त्याला सुंदरबन म्हणतात. तर इथला हा एक फोटो आहे जिथे चिखल आणि ते सर्व तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या क्लायमॅटिक कंडिशन्स आणि एन्व्हायरमेंटमध्ये ते न्यूमॅटोफोर्स बनतात. सो these are the plants which grows in saline swamps, marshy places, जिथे साल्ट आहे, जमिनीत खूप मीठ आहे अशा ठिकाणी हे, आणि साल्ट म्हणजे समुद्र म्हटल्यानंतर साल्ट आलं. सो दीज प्लांट्स विच ग्रोज इन साल्टी वॉटर दे आर कॉल्ड एज हॅलोफाइट्स. ऑलवेज रिमेंबर द वर्ड फाइट और फाइटा, इट रिप्रेझेंट अ प्लांट. हॅलो मीन्स salt and halophytes means plants which growing in salty water. So many halophytes develop a special kind of roots which are called as respiratory roots, and these are called as the pneumatophores. These roots what we can say, they are always found in an area which is waterlogged. जमिनी आहे आणि तिथे तुम्हाला न्यूमॅटोफोर्स दिसतं असं कधीही होणार नाही. they are the plants which produce special root from underground plant near the soil and which vertically grows upward. तर here when we have seen the technical part of the root, we have seen they are negatively
phototrophic means always they will grow away from the light, but these pneumatophores are something different. They will grow towards the soil, so now they become positively phototrophic. They occur in large number and they are provided with the pores. आता वरती येतात म्हटल्यानंतर त्यांना एअर एक्सचेंज करायचं आहे. एअर एक्सचेंज करायचं आहे तर तिथे स्पेशल टाईपचे पोर्स आहेत, छिद्र आहेत, अँड दीज पोर्स आर कॉल्ड ॲज लेंटिसेल्स. दीज लेंटिसेल्स हेल्प्स इन गॅशियस एक्सचेंज which is required for respiration. This word lenticell is very important and you have to remember it for your exam point of view. So these genus Rhizophora, Avicennia, F5, Avicennia, Soneraceae, these are the Escherian plants which do have this taproot system modification meant for the function of respiration. Next. So in generally you can see these lenticels on the stems also, and these are the lenticels of roots. Here the transverse section you will see हे lenticel आहे आणि इथे तुम्हाला गॅप दिसते आहे. ही जी गॅप आहे तीच गॅप आहे जी एअर एक्सचेंजसाठी मदत करते. नेक्स्ट. Okay, so most of you have seen these plants. This plant name is Dahlia and this plant is very famous in our side. आपल्याकडे मारबत किंवा शतावरी ज्याला आपण म्हणतो. या दोन प्लांटचं सिग्निफिकन्स हे आहे की यांच्यामध्ये जे रूट्स आहेत त्या रूट्सला आपण म्हणतो फॅसिक्युलेटेड रूट्स. हे पण फूड स्टोरेजसाठीच मॉडिफाय झाले. आपण बघू टेक्निकली कसं होतं. सो बट हे लक्षात घेताना लक्षात घ्या की आतापर्यंत जे आपण बघितले होते दोज वेअर द मॉडिफिकेशन्स ऑफ अ टॅपरूट सिस्टीम अँड दीज आर द मॉडिफिकेशन्स ऑफ अन ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. आता ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम म्हणजे कुठल्या, ज्या रॅडिकलपासून डेव्हलप झालेल्या नाही आहेत तर प्लांटच्या दुसऱ्या कुठल्याही पार्टपासून डेव्हलप झाल्या. सो हिअर देर आर टू टाईप्स ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम विच इज मेंट फॉर फूड स्टोरेज. हिअर दे आर द सिम्पल ट्यूबरस रूट्स अँड सेकंड इज द फॅसिक्युलेटेड ट्यूबरस रूट्स. सो simple tuberous roots are found in the sweet potato. The scientific name for sweet potato is Ipomea batatas. You always keep in mind. And then the fasciculated root system is found in this beautiful flower called as Dahlia, and these are the roots of asparagus, ज्याला आपण आपल्या भाषेत शतावरी, मारबत किंवा बोजाऱ्याचं झाड सुद्धा म्हणतो आपल्या भागात, राईट. सो ह्याच्यामध्ये काय होतं की देर इज अ क्लस्टर. क्लस्टर म्हणजे गुच्छ आहे. सो देर इज अ क्लस्टर ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट्स ऑफ सम प्लांट्स अँड दे बिकम थिक अँड फ्लेशी ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड. हिअर द सेम फंक्शन इज देअर, सेम थिंग इज देअर, बट इट इज अ सिंगल रूट विच स्वेल्स आउट. नेक्स्ट. सो if you see in a larger context you will see it could be a forest, but no, it is not a forest. It is a single plant which has been grown into a miniature forest. है ना. कुठलं झाड आहे, दिस इज अ बनियन ट्री. वडाचं एक झाड आहे खूप मोठं. कुठे आहे, कलकत्त्याला आहे. नाव वी आर अनफॉर्च्युनेट की आता हे इतकं सुंदर राहिलं नाही आहे. हल्ली आलेल्या वादळात हे झाड बऱ्यापैकी कोलमडून पडलेलं आहे. पण जर तुम्ही त्याच्या आतमध्ये बघाल तर हे काय आहे, एक वडाचं झाड आहे आणि त्याच्या फुटलेल्या या पारंब्या आहेत, ज्याला आपण मराठीत पारंब्या म्हणतो. या पारंब्या म्हणजे काय आहे तर एका टाईपचे रूट्स आहेत, मॉडिफाईड रूट्स, विच इज बेसिकली द एक्सटेन्शन ऑफ अन ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम. नेक्स्ट. सो इथे आपण हे बघू तर आता जे आपण रूट्स बघितले वडाच्या झाडाला निघणारे त्यांना आपण म्हणतो प्रॉप रूट सिस्टीम. सो दीज आर प्रॉप रूट सिस्टीम है ना, अँड दिस प्रोवाइड्स अ पिलर to the developing plant. Then there are stilt root system. Stilt root system म्हणजे काय, if you see a maize plant, a sugar cane plant or pandanus plant, इथे तुम्हाला दिसणार की स्टेम जो आहे तो वीक असतो. वीक असल्यामुळे ऑलरेडी स्टेम वीक आहे आणि रूटसुद्धा हे वीक सिस्टीममध्येच आहे, कारण की ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम आहे. हे रूट सिस्टीम आतमध्ये फार पेनिट्रेट होऊ शकत नाही, सुपरफिशियल असतात, त्याच्यामुळे झाडाला एक्स्ट्रा सपोर्ट लागतं. सो फ्रॉम दॅट नोड्स म्हणजे जर तुम्ही शुगर केन म्हणजे ऊसाचं जर तुम्ही बघाल तर ऊसाच्या ज्या पेरकांड्या असतात त्या पेरकांड्यावरून रूट्स बाहेर येतात. तर हे जे रूट्स आहेत त्यांनाच आपण स्टिल्ट रूट म्हणतो. आणि हे स्टिल्ट रूट काय करतात तर झाडाला सेकंडरी सपोर्ट प्रोव्हाइड करतात. तर हे तुम्हाला इथे जास्ती लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कसे ग्रो करतात, ऑब्लिक, तिरपे ग्रो करतात, कारण की तो जो नोड आहे त्या ऊसाचा किंवा मेजचा किंवा कुठल्याही मोनोकॉटिलेडॉन प्लांटचा
त्याच्यापासून हे डेव्हलप होतात आणि झाडाला ॲडिशनल सपोर्ट प्रोव्हाइड करतात, एक्सटेन्शन देतात. अँड देन थर्ड टाईप इज क्लाइम्बिंग रूट्स. क्लाइम्बिंग रूट शिकायचं आहे तर सिम्पल, तुम्ही आम्ही घरात लावलेला मनी प्लांट बघा, अगदी खाली कुंडीत लावलेला मनी प्लांट झाडावर सुद्धा स्पायडरमॅनसारखा चढतो, राईट. सो दिस इज कॉल्ड ॲज क्लाइम्बिंग रूट्स. सो these roots help in the climbing of a plant. बेसिकली क्लाइंब कोणाला करायचं आहे? वेलीला क्लाइंब करावं लागतं, है ना. छोट्याच्या शाक वनस्पती आहेत किंवा मोठे वृक्ष आहेत त्यांना क्लाइंब करायची गरज नाही. क्लाइंब कोण करणार? वेलीवर्गीय वनस्पती. सो दिस क्लाइंबर्स आर ऑलवेज हॅविंग दिस क्लाइम्बिंग रूट्स. सो मनी प्लांट आहे, आपला वेड्याचं पान आहे किंवा आपण मिरी जी खातो पायपर, है ना, तर यांच्या प्रजातीमध्ये आपल्याला या क्लाइम्बिंग रूट्स पाहायला मिळतात. देन दिस इज समथिंग इंटरेस्टिंग. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलं आहे, झाडावरती दुसरा झाड असला म्हणजे लोकांना वाटते तो पॅरासाईट आहे, तो दुसऱ्या झाडाला खातो, मारतो, त्याला त्याच्यापासून ॲब्सॉर्प्शन करतो. बट असं नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही जर बघाल तुमच्या सराउंडिंगमध्ये जंगलात गेलं तर असे सुद्धा प्लांट्स तुम्हाला दिसतील जे झाडावरती आहे. आणि ह्याचं सिम्पल एक इंडिकेशन आहे, दे आर ग्रीन इन कलर. सो वेन द प्लांट इज ग्रीन इन कलर, simply it can perform photosynthesis, and when it can perform photosynthesis it will not be dependent on other plant for the nutrition. So here this plant requires a host plant, but that is just for the support and not for its nutritional or any other purpose. So here this plant is vanda. These are the orchids, and here there are special type of roots which is called as epiphytic root. These epiphytic root can perform the photosynthesis also, and they can absorb the moisture also from the air, right. So here there are special tissues in these roots which are called as velamen tissues, and these velamen tissues are hygroscopic in nature. What do you mean by hygroscopic now? Hygroscopic म्हणजेच काय तर हे आपल्या आजूबाजूला जे सराउंडिंग मॉइश्चर आहे ते ॲब्सॉर्ब करू शकतात. ती स्पेशल कॅपॅसिटी यांच्याकडे आहे. सो ऑलवेज रिमेंबर, whenever you will encounter an epiphytic root, you always keep in mind epiphytic root म्हणजे काय तर epiphytic root एक फंक्शन काय करणार तर हवेतून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करणार, है ना, आणि त्याच्यासोबतच ते थोडेसे हिरवे पण असतात तर ते फोटोसिंथेसिस पण करणार. तर इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. देन आपण म्हणालो की काही प्लांट हे पॅरासिटिक असतात, म्हणजे दुसऱ्या झाडांवरती डिपेंडंट असतात, त्याचं शोषण हे करून घेतात, है ना. तर या प्लांटमध्ये स्पेशल टाईपचे रूट्स असावे लागतात जे त्या प्लांट्सच्या टिश्यूजच्या आतमध्ये जातील आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथून हे सर्व न्यूट्रिएंट्स, वॉटर हे सर्व ॲब्सॉर्ब करून घेतील. सो दीज आर स्पेशल टाईप ऑफ रूट्स फाउंड इन द कस्कुटा. आपल्या आजूबाजूला तर तुम्ही बघाल झाडांवरती नूडल्ससारखे झाड तुम्हाला दिसतील, तर हे नूडल्ससारखे येलो कलरचे प्लांट जे आहेत ते कस्कुटा नावाच्या एका प्रजातीचे आहेत. तर ह्या कस्कुटामध्ये जे रूट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे की ते पॅरासिटिक रूट्स आहेत. आणि हे पॅरासिटिक रूट्स काय करतात तर झायलेम फ्लोएमपर्यंत पोहोचतात, आणि झायलेम काय आहे तर वॉटर कंडक्टिंग टिश्यूज आहेत, तिथून वॉटर ॲब्सॉर्ब करतील. फ्लोएम फूड कंडक्टिंग टिश्यू, तिथून फूड आणि मिनरल्स पण हे घेऊन घेतील त्या झाडापासून. अँड यांचे जे स्पेशल आहेत रूट्स त्यांना आपण हॉस्टोरियासुद्धा म्हणतो. आणि हे हॉस्टोरिया काय करतात तर हे स्पेशल सकिंग रूट्स आहेत जे न्यूट्रिशन आणि बाकीचं सर्व गोष्टी त्या होस्ट प्लांटमधून ॲब्सॉर्ब करून घेतात. नेक्स्ट. सो इथे आपण या टॉपिकच्या एंडला आलेलो आहे आणि हा टॉपिक संपवायच्या अगोदर एक छोटीशी स्लाईड आपल्याला रिवाईज करायची आहे. या पूर्ण प्रेझेंटेशनमधून तुम्हाला जे एक्झामसाठी आदल्या दिवशी वाचायचं आहे तो हा चार्ट असेल, सिम्पल. मग बाकी सर्व तुम्ही डोक्यात ठेवा, लिहून नको ठेवा, इथे ठेवा, म्हणजे हे नेहमी सोबत असेल आणि तुमच्यासोबत येईल आणि साथ देईल. तर या चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण बघितलं प्रायमरी फंक्शन्स ऑफ रूट्सचे फंक्शन काय तर आपण दोन टाईपमध्ये म्हणालो, काय एक प्रायमरी, दुसरा सेकंडरी. प्रायमरी फंक्शन AA, एनकरेज अँड ॲब्सॉर्प्शन. सेकंडरी फंक्शन तो मॉडिफाय होईल त्याच्या गरजेनुसार. मग तो काय होईल तर तो स्टोरेजसाठी मॉडिफाय होईल, तो मेकॅनिकल सपोर्टसाठी मॉडिफाय होईल. स्टोरेजमध्ये ॲडव्हान्टेशियसमध्ये वेगळे आणि टॅपरूटमध्ये वेगळे, है ना. म्हणजे गाजर, मुळा, बीट लक्षात ठेवा, शतावरीचे, दहालियाचे रूट्स तुम्ही लक्षात ठेवा. मेकॅनिकल सपोर्ट
प्रॉप रूट आणि स्टील रूट, जिथे तुम्ही बघितलं वडाच्या झाडाचे रूट्स, ऊसाच्या झाडाचे रूट्स, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आयपोमिया बटाटाजमध्ये आपण बघितलं, रूट जरी लावलं तरी तिथून नवीन झाड आपल्याला मिळू शकतं. रेस्पिरेशन, गॅसेस एक्सचेंज, निमॅटोफोर्स लक्षात ठेवा. निमॅटोफोर्स म्हटलं की लेंटिसेल्स लक्षात ठेवायचे, लेंटिसेल्स म्हटलं की खारफुटी लक्षात ठेवायची है ना, म्हणजे दलदल, स्वॅम्प, मार्शी एरियाज ते लक्षात ठेवायचं. फोटोसिंथेसिस आपण बघितलं, फोटोसिंथेसिस आत्ता रिसेंटली आपण मध्ये बघितलं, ऑर्किड्समध्ये है ना, एपिफिटिक ऑर्किड्समध्ये फोटोसिंथेसिस होईल आणि कस्कुटासारख्या झाडामध्ये पॅरासिटिक रूट्ससुद्धा आपल्याला बघायला मिळतील. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्लाईड, तुम्ही तुमच्या नोटबुकवरती हे काढून ठेवू शकता. नेक्स्ट, तुमच्या स्टेट बोर्डमध्ये बऱ्यापैकी हे क्वेश्चन्स येऊ शकतात आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की टॅपरूट सिस्टीम आणि ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीममधले कुठले कुठले मॉडिफिकेशन्स आहे. सो टॅपरूट सिस्टीममध्ये स्टोरेज ऑफ फूड म्हणजे नॅपिफॉर्म, फ्युजिफॉर्म, कोनिकल, रेस्पिरेशन, निमॅटोफोर्स, नोड्युलेटेड रूट्स हे मी सांगितलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो, काही लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे ज्यांना शेंगा लागतात त्यांच्या रूट्सला जर तुम्ही बघाल छोट्या छोट्या गाठी तुम्हाला दिसतात. याचं उदाहरण जर तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही मेथीचं एक झाड उपटून बघा किंवा बाजारातून आणलेली मुळासकट आणलेली जर मेथी आहे त्याला तुम्ही बघा, त्याच्या रूट्सला छोट्या छोट्या तुम्हाला गाठी दिसतात. सो दीज आर नोड्युल्स आणि या नोड्युल्समध्ये अंदर बॅक्टेरिया राहतो है ना. आणि इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हे जे रूट्स आहेत त्यांना आपण नोड्युलेटेड रूट्स म्हणतात. काही प्लांट्समध्ये रूट बट्रेसेस असतात. रूट बट्रेसेस काय करतात तर प्लांटला एक्स्ट्रा सपोर्ट प्रोव्हाइड करतात. आपल्याकडे जर तुम्ही अर्जुनाचं झाड बघाल किंवा मोठे वडाचे पिंपळाचे झाड बघाल त्यांच्यामध्ये आपल्याला बट्रेस रूट्स मिळतात. देन ॲडव्हान्टेशियस रूट्समध्ये ट्युबरस आणि फॅसिक्युलेटेड रूट्स आपण बघितले. मेकॅनिकल सपोर्टमध्ये प्रॉप रूट, स्टील ट्रीट आणि क्लाइंबिंग आणि ब्रांचिंग आपण बघितली. फोटोसिंथेसिस आता आपण बघितलं. स्पेशल फंक्शनमध्ये पॅरासिटिझम आपण बघितलं. असिमिलेटरी. देन वन थिंग विच आय हॅव नॉट एक्सप्लेन्ड इज मायकोरायझा. मायकोरायझा म्हणजे काय? मायको मीन्स फंगस अँड रायझा मीन्स रूट. सो दोज फंगस विच आर असोसिएटेड विथ द रूट्स ऑफ अ प्लांट दे आर मायकोरायझा. So these mycorrhiza are associated with many plant species and here the association is symbiotic. अशी असोसिएशन आहे जिथे होस्ट आणि गेस्ट दोघांनाही फायदा होतो. सो हे मायकोरायझा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज हाऊ वी हॅव कम अप टू द एंड ऑफ दिस टॉपिक. मी आशा करतो की तुम्हाला हे समजलेलं असेल. काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर 9422153515 9422153515 हा आहे. आणि गडचिरोली SP ऑफिसतर्फे लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम या प्रोग्राम अंतर्गत मला इथे बोलवलं, आपल्यासोबत संवाद साधायची संधी दिली आणि मी माझ्याकडे जो काही थोडा बहुत ज्ञान आहे जो तुमच्या उपयोगी आहे तो मी तुम्हाला सांगू शकलो. ह्याच्यासाठी मला जी संधी दिली त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.